पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक शिवारातील लक्ष्मण चांगरे यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे तर तुकाराम पाटील यांच्या मका पिकाचे अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे। सदर नुकसानीचा त्वरित पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मका व ज्वारी जळून खाक झाले असताना देखील प्रशासनातील कुठलेही अधिकारी वर्ग शेतकऱ्याच्या शेतावर साधी पाहणी देखील करण्यासाठी फिरकला देखील नाही। अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे। सदर आगीमध्ये लाखोचे नुकसान झालेले असताना देखील प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे। लोहारी बुद्रुक शिवारातील या दोन्ही शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतमालाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। चांगरे माझं शेत लोहारी बुद्रुकला आहे। ते माझ्या मिसेसच्या नावावर शेत आहे। त्या शेतमध्ये माझ्या शेतामध्ये आग लागलेली आहे। आग लागल्यामुळे मी तलाठी अप्पांना सांगितलं, एमईसी बोर्डच्या साहेबांना सांगितलं, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये बी कंप्लेंट केली। अद्याप माझ्या शेतामध्ये कोणतेही अधिकारी किंवा कोणतेही साहेब लोक यायला तयार नाही। मी प्रशासनाला हेच विनंती करतो का सदर माझा लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। माझा जे बरसातमध्ये माझं नुकसान झालं तरी पण मला 1 रुपयाची अपेक्षा होती का आता येणाऱ्या हंगामामध्ये तरी भेटतील, परंतु या हंगामामध्ये मी मला काय भेटत नाही। तर कृपा करून विनंती तर माझ्या शेतामध्ये येऊन माझी जी झालेली सगळी जी दुर्घटना जे बी सगळं झालेलं प्लीज करून मला हात जोडून सांगतो का मला ते काहीतरी मला शासनकडून किंवा मला आमदार साहेबांकडून किंवा मला कोणत्या तरी योजना याच्यामधून मला काहीतरी भेटावं। मी तुम्हाला हे हातपाय जोडून तुमच्याकडे विनंती करत आहे साहेब। किती शेती आणि कुठल्या शिवारात आहे तुमची शेती? माझी शेती लोहारी बुद्रुकला आहे आणि माझा गट आहे 76 आर आहे माझं। किती एकरमध्ये लागवड होती? पूर्ण 76 आरमध्ये लागवड होती साहेब माझी। काय काय पेरलं होतं? मी ज्वारी पेरलेली होती आणि त्याच्यामध्ये मी मोगणीचे झाडं लावलेले होते आणि ते झाडं बिडं सगळं माझं उद्ध्वस्त होऊन गेलं साहेब। माझं पूर्ण ठिबक जळून गेली, पूर्ण पाईपलाईन जळून गेली। ते फोटो वगैरे व्हिडिओ सगळं मी तुम्हाला टाकलेले। किती नुकसान झालंय तुमचं साधारण? माझं करीबन 3.5 ते 4 लाख रुपयाचा लॉस झालेला आहे माझा। पंचनामा झालाय का? नाही, आतापर्यंत कोणतेही अधिकारी यायला तयार नाही, ना सर्कल अधिकारी यायला तयार नाही, वायरमॅन यायला तयार नाही, तलाठी अप्पा यायला तयार नाही। मी अद्याप मी पिंपळगाव पोलीस स्टेशनला जाऊन मी माझी कंप्लेंट बी करून आलो आहे। तुमची काय मागणी आहे वरिष्ठांकडे? माझी मागणी अशी आहे का माझं जे झालेलं नुकसान आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचे जे दुर्लक्षमुळे माझं झालेलं आहे, ते इलेक्ट्रिसिटीने ते माझं दुर्लक्ष झालेल्यामुळे माझं जे बी नुकसान आहे ते मला भरपाई करून द्यावी एवढीच मी हातपाय जोडून तुम्हाला विनंती करतो। माझं नाव तुकाराम राजेंद्र पाटील। माझी शेती लोहारी शिवारामध्ये आहे। माझी तिथे 60 आर शेती आहे। तरी माझी सदर मक्याचे कणस होते, चारा होता, परत माझी ठिबक जळाली, मोटरचा पाईप जळाला, माझं भरपूर नुकसान झालेलं आहे। हे नुकसान माझं MSCBच्या भोंगळ कारभारामुळे झालेलं आहे। माझ्या शेतात तारा अक्षरशः खाली आहे, त्याच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे। कितीचं नुकसान आहे तुमचं साधारण? माझं तरी पण 2.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे दादा। माझं पूर्ण ठिबक जळालं आहे, पाईपलाईन गेली आहे, चारा गेला, कणस गेले। आणि की पंचनामा झालाय का तुमच्या ह्याच्या? नाही, पंचनामा करायला कोणीच आलेलं नाही माझ्याकडे अजून। फक्त वायरमन येऊन गेले, बघून गेले बस। काय मागणी आहे आपली वरिष्ठांकडे? वरिष्ठांकडे माझी एकच मागणी आहे की आता आम्हाला काही ना काही याच्यातून निघण्याचा मार्ग शोधून द्यावा किंवा पर्यायी मार्ग करून द्यावा। तुम्ही तलाठींना कळवलं होतं का? कळवलंय मी त्याच दिवशी, तेव्हाच तलाठी अप्पांना फोटो टाकले आहेत। कोणाला कळवलं तुम्ही? तलाठी अप्पांना कळवलं, MSCBला कळवलं, परत आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलो। काही रिस्पॉन्स आला का तुम्हाला तिकडनं? आता उद्या काल रविवार असल्यामुळे कोणी काय अजून सांगितलेलं नाही। आज सांगत होते आम्ही करू बुवा, अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही।